हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता छोटे चणे मी इथे टिफिनसाठी बनवणार आहे छोट्या चण्यांची भाजी। त्याच्यासाठी आपण हे चणे रात्रभर भिजत ठेवूया। बघा, रात्रभर मी चणे भिजत ठेवले होते। आता आपण टिफिनसाठी याची भाजी बनवूया। फोडणीसाठी बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे। मिरची, कढीपत्ता, अद्रक, लसूण इथे ठेचलेला आहे, कांदा आणि टोमॅटो। तर बघूया मी कशी भाजी बनवते ते। आपण एकदम सुकी अशी भाजी बनवणार आहोत। तेल टाकूया आपण पातेल्यामध्ये। तेल गरम झाले, राई टाकली, जिरे आणि थोडासा हिंग, मिरची आणि अद्रक, लसूण, कांदा, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कांदा शिजत ठेवू आपण। टोमॅटो टाकूया आता आपण याच्यामध्ये। आणि व्यवस्थित शिजून देऊया, झाकण ठेवूया। कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलाय। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया। हळद टाकूया, आगरी मसाला, गरम मसाला, मिक्स करून घेऊ। एक मिनिट शिजून देऊ आता व्यवस्थित मसाला। आता आपण चणे टाकूया। मीठ टाकूया, सुकं खोबरं जे आहे मी भाजून मिक्सरला वाटून घेऊन असं डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते। मग जसं लागेल तसं आपण वापरू शकतो। आता हे जे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकूया आपण। आता आपण भाजीमध्ये पाणी टाकूया। आता आपण जी भाजी आहे कुकरला लावून 4 शिट्ट्या घेऊया याच्या। बघूया आपली भाजी झाली आहे की नाही ते। बघा, भाजी तयार आहे। मी आता काढून घेते। बघू शकता भाजीला किती छान कलर आलाय। अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारी टिफिनसाठी छोट्या चण्यांची भाजी तयार आहे।
तुम्ही पाहिजे तर वरून कोथिंबीर टाकू शकता. थँक्यू.